हॅलो फ्रेंड्स, तर मी आता तुम्हाला दाखवते आमचा वंदे भारत ट्रेनचा पहिला प्रवास। तर आमचा हा प्रवास सुरू झाला सोलापूर स्टेशनपासून आणि आम्ही येऊन पोहोचले आमच्या लाडक्या शहरात म्हणजे ठाणे शहरात। तर आमची ट्रेन सकाळी 6 वाजता असल्यामुळे असा अंधारातच म्हणजे सकाळी 4ला आम्हाला उठावं लागलं आणि त्यामुळे ही बिचारी झोपेतच ब्रश करून रेडी झाली। हिला रेडी करून मी रेडी झाली, आमची बॅगही रेडी झाली आणि बघते तर काय ही पुन्हा झोपलेली। कसं बसं तिला उठवून आम्ही एक ऑटो पकडून आलो आहे सोलापूर स्टेशनवर। सोलापूर स्टेशन अत्यंत छान आहे, इथे छान लाइटिंग, भिंतीवर छान छान चित्रे काढलेली आहे, त्याबरोबरच हे स्टेशन खूप स्वच्छ आहे। तर प्लॅटफॉर्म नंबर 2 वर येणार होती आमची ट्रेन, तर आम्ही प्लॅटफॉर्म नंबर 2 वर पोहोचलो आहे। बघा सकाळी 5:30 वाजता मी इथे स्टेशनवर पोहोचलेली आहे आणि आता मी करते आमच्या बोगीकडे प्रस्थान। आमची बोगी सापडल्यानंतर आता मी चढते आमच्या बोगीमध्ये। तर चला, बोगीमध्ये चढल्यावर मी आता तुम्हाला या वंदे भारत ट्रेनचं आतमधून दर्शन घडवते। तर आतमध्ये जाऊन बघते तर काय अजून कोणीही आलेलं नव्हतं, त्यामुळे ट्रेन पूर्ण रिकामी होती आणि त्यामुळे माझी चिमुकली झाली आहे खुश। तिला वाटलं ही ट्रेन आता आपलीच आहे। तर एका मागोमाग एक असे हे सीट्स लावले आहे आणि मधले जे सीट आहे ते एका समोर एक आहे आणि त्याच्यासोबत एक टेबल दिला आहे। थोड्या वेळातच तिला कळलं की आम्हाला विंडो सीट भेटलं नाही, त्यामुळे ती झाली नाराज। तर सोलापूरहून आता आमची ट्रेन निघाली आहे। ट्रेन निघाला थोडा कम्फर्टेबल होऊया। खाली इथे पाय ठेवायला अशी व्यवस्था केली आहे, इथे तुम्ही काही सामान ठेवू शकता आणि इथे आहे फोल्डिंगचा टेबल। तर आता ट्रेन सुरू झाल्याच थोड्या वेळात यांनी आम्हाला आणून दिले पाण्याची बॉटल, प्रत्येकाला एक पेनी पाण्याची बॉटल दिली आहे। थोड्या वेळातच ते न्यूजपेपर घेऊन आले, ज्यांना न्यूजपेपर हवा होता त्यांनी तो न्यूजपेपर दिला। तर त्यानंतर मग थोड्या वेळातच आम्हाला कळलं की आमच्या बाजूला जी व्यक्ती येणार होती विंडो सीटवर ती आलेली नाही आहे, कॅन्सल झाले आणि ते कळल्या माझ्या मुलीने या जागेवर केला आहे कब्जा। तर छान असा व्ह्यू एन्जॉय करतच होतो, तर थोड्या वेळात त्यांनी आम्हाला आणून दिला चहा आणि त्यासोबत बिस्किट्स। तर हा इन्स्टंट चहा आहे आणि त्यासोबत या ग्लासमध्ये थोड्या वेळात त्यांनी गरम पाणी आणून दिलं। या गरम पाण्यामध्ये हा इन्स्टंट चहाची पावडर आम्ही टाकली आहे आणि ती मिक्स करून याचा छान मस्तपैकी आस्वाद घेत आहेत माझे हस्बंड। तर थोड्या वेळात हे आपल्या जवळचे जे स्नॅक्सचं उरलेलं असतं ते घेऊन जातात। तर इथे ही छान झोपली आहे आता आणि ही झोपली आहे तोपर्यंत चला तुम्हाला मी वॉशरूम दाखवते। तर प्रत्येक वेळेला जाताना या डोअरवर जे बटन आहे ते क्लिक केलं की ऑटोमॅटिक हा डोअर ओपन होतो आणि इथे आपण गेलो वॉशरूमकडे। दोन्ही प्रकारचे वॉशरूम आहे, इंडियन आणि वेस्टर्न। तर वॉशरूममध्ये बघा सगळी व्यवस्था छान आहे, तिथे हँडवॉश दिलेला आहे, हँड ड्रायर मशीन दिलेली आहे, त्यानंतर तिथे टिश्यूज दिलेले आहे। हे वेस्टर्न टॉयलेट आहे, बाजूला इंडियन टॉयलेटसुद्धा आहे आणि बॅग ठेवायला सुद्धा आतमध्ये व्यवस्था आहे। तर त्यानंतर थोड्या वेळातच झाला आहे सनराईज आणि माझी मुलगी उठून बसली आहे। उठल्या तिला दिसलं आहे बिस्किट्स आणि ती खुश झाली आहे। बिस्किट खात बाहेरचा छान व्ह्यू बघत ती ट्रेनचा प्रवास फुल एन्जॉय करते। व्ह्यू बघा किती छान आहे आणि जो कचरा होतो आपण बिस्किट खाताना चहाचा, तर हा कंटिन्युअसली ते क्लीन करत राहतात, त्यामुळे ट्रेन ही खूप क्लीन आहे। थोड्या वेळातच त्यांनी आम्हाला आणून दिला ब्रेकफास्ट। तर या ब्रेकफास्टमध्ये आहे चोकोपाय, दही आणि हे पॅकेट आपण आता ओपन करूया। आता या पॅकेटमध्ये होता मेथीचा ठेपला, त्यासोबत आहे बटाट्याची भाजी आणि सोबतच आहे पोहे। ब्रेकफास्ट छान होता आणि ही बघा ब्रेकफास्ट एन्जॉय करते आहे आणि माझा व्लॉग बनवताना बघून तिलाही व्लॉग बनवायची इच्छा झाली, तर तिचाही व्लॉग मी थोड्या दिवसातच तुमच्यासोबत शेअर करेन, तो नक्कीच बघा। तर थोड्या वेळातच आला आहे पुणे स्टेशन गेल्यावर हा ऑटोमॅटिक दरवाजा बघा असा बंद होतो। हिला ट्रेन तर फार आवडली, फुल तिने ट्रेन एन्जॉय केली, कारण ती पूर्ण बोगीमध्ये पूर्ण डब्यांमध्ये फिरू शकत होती आणि फिरता बघा ती स्वतःच बटन प्रेस करते आणि दरवाजाच्या बाजूला हा आहे डिस्प्ले। या डिस्प्लेवर कंटिन्युअसली कोणतं स्टेशन आता आलं आहे, कोणतं स्टेशन आता येणार आहे, त्यानंतर प्रवाशांनी घेण्याची काळजी, ह्या सगळ्या सूचना सोबत येत राहतात, त्याबरोबर अनाउन्समेंटही सुरू राहते आणि व्यवस्था खूप छान आहे। तर ह्या ट्रेनचा प्रवास आम्ही छान व्ह्यू बघत एन्जॉय करत येऊन पोहोचलोय आमच्या ठाणे शहरात। तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। असेच नवीन व्हिडिओज घेऊन मी तुमच्यासमोर येत राहील। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, बाय बाय।